नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वल कोर आपल्या ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राज्य राखीव पोलीस बल SRPF गट नंबर 11 नवी मुंबई सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर. विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. या घटकावरील सर्व प्रश्नांचे विश्लेषण आज आपण इथे बघणार आहोत. बघूयात पहिला प्रश्न. पतीची जन्मतारीख 18 ऑगस्ट 1994 आहे, तर पत्नीची जन्मतारीख 28 फेब्रुवारी 1992 आहे. तर दोघांच्या वयातील अंतर किती असणार आहे? बघाल, पत्नीची जन्मतारीख ही पतीच्या आधीची, याचा अर्थ पत्नी जी आहे ही पतीपेक्षा काय आहे, मोठी आहे. आणि म्हणून मी यांचं अंतर काढत असताना सर्वप्रथम पत्नीची जी जन्मतारीख आहे ती लिहून घेतो इथे. बघाल, पत्नीची जन्मतारीख जी होती ती होती 28 फेब्रुवारी 1992. त्यानंतर पती जो आहे, या पतीची सुद्धा जन्मतारीख मी लिहून घेतोय. त्याची जन्मतारीख होती 18 ऑगस्ट 1994. 92 ते 94 दरम्यान, या दरम्यान 2 वर्ष, उत्तरात जर तुम्ही बघितलं तर 2 वर्ष 5 महिने. थोडक्यात जो फरक पडणार आहे हा केवळ दिवसांचा असणार आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी खरं तर 15 ते 20 मिनिटं पुरेशी असणार आहे. आपण कसं तेही बघणार आहोत, पण सर्वप्रथम मी विस्तृतपणे तुम्हाला हे समजावून सांगतो की कशा पद्धतीने आपण हे उत्तर काढत असतो. बघा, 92 नंतर 93, पुढचं वर्ष जे येणार आहे 28 फेब्रुवारी 1993, या दरम्यान 1 वर्षाचा फरक पडतोय. त्यानंतर पुन्हा 28 फेब्रुवारी 1994 पर्यंत हे दुसरं वर्ष, थोडक्यात अजून 1 वर्षाचा फरक पडतो इथे. त्यानंतर 28 फेब्रुवारी पासून 28 मार्च, फेब्रुवारी टू मार्च हे दिवस जर आपण काढले, त्यानंतर 28 मार्च नंतर 28 एप्रिल 2 महिने, एप्रिल नंतर मे, त्यानंतर जून, त्यानंतर जुलै, 28 जुलै पर्यंत, साधारणतः फेब ते जुलै पर्यंत 1 2 3 4 आणि किती 5 महिने होत आहेत. 5 महिने. आणि त्यानंतर जुलै महिन्यातील पुढचे 3 दिवस, थोडक्यात 29, 30 आणि 31 हे 3 दिवस आले तिथे. आणि यानंतर ऑगस्ट महिन्यातील किती दिवस मित्रांनो, तर 18 दिवस जे होते हे ऑगस्ट महिन्यातील होते. आणि म्हणून या दोघांची बेरीज घेतली असता आपल्याला एकूण 21 दिवस मिळतात. थोडक्यात पती आणि पत्नी जो आहे यांच्या वयातील अंतर जर आपल्याला काढायला लावलं असेल तर ते 1 अधिक 1 2 वर्ष, त्यानंतर ही 5 महिने, आणि दिवस जर म्हटलं तर 3 अधिक 18 ही 21 दिवस, एवढा फरक या दोघांच्या वयामध्ये असणार आहे. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की हे सोडवण्यासाठी खरं तर आपण 15 ते 20 सेकंद घेऊ शकतो. कसं ते बघणार आहात. मी 1992 ते 1993 1 वर्ष, 28 फेब ते 28 फेब 92 ते 93. नंतर पुन्हा 93 ते 94 जर म्हटलं आपण तर 2 वर्ष होतात. हे आपल्याला इथेच कळतंय. किंबहुना पर्यायाकडे बघितल्यानंतर सुद्धा 2 वर्ष आणि 5 महिने. फेब्रुवारी महिन्यानंतर जुलै 28 पर्यंत 5 महिने झालेले आहेत. तिथून पुढे जुलै मधले उरलेले 3 दिवस आणि हे 18 दिवस जर घेतलं तर 18 अधिक 3 21 दिवस. हे उत्तर आपल्याला विदिन 30 सेकंद, 30 सेकंदाच्या आत आपल्याला मिळतंय. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येच्या 50% जो आकडा येतो त्याचेही 50% हे 50 येतात, तर ती मूळ संख्या कोणती असणार आहे? बघाल, आपल्याला एक संख्या घ्यायची, पहिल्यांदा तिचे 50% घ्यायचे, पुन्हा त्या संख्येचे 50% घ्यायचे आहेत, आणि ती संख्या जी येणार आहे ती येणार आहे 50. यासाठी मी लिहून घेतोय. ती संख्या जी होती ती मी मानून घेतो आहे मित्रांनो. ती संख्या आपण काय मानूयात, x मानूयात. आणि मग समीकरणाच्या सहाय्याने सोडवणार आहेत. x चे किती 50%. सर्वप्रथम त्या संख्येचे 50%, यातून जो आकडा आला, यातून हा जो आकडा आलेला आहे त्याचेही किती घ्यायचे, पुन्हा त्याचेही 50% घ्यायचे. चे पुन्हा 50% घेतले असता उत्तर किती येत आहे, तर उत्तर येत आहे 50. समीकरण एकदा तयार झालं की आपण याला आरामात सोडू शकतो. x चे म्हटल्यावर गुणिले 50% म्हटल्यावर 50/100, पुन्हा चे म्हणजे गुणिले आलाय 50/100, आणि याचं उत्तर येते किती 50. 50 एका 50, 50 दुने 100, पुन्हा हा भाग गेल्यावर 2, छेदस्थानी x, छेद किती आलाय हा 4, बरोबर 50 आलाय. आणि x ची किंमत काढण्यासाठी हा जो 4 भागिले होता इकडे त्यांना गुणिले होणार आहे. 50 गुणिले 4 बरोबर उत्तर किती आलंय मित्रांनो 200 आलेलं आहे, जे की दिलाय पर्याय क्रमांक 3 मध्ये. हा होता दुसरा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघा, पुढचा प्रश्न,
65 रुपयात 13 मिनिटांचा रिचार्ज होतो. हा रिचार्ज आहे 13 मिनिटांचा, ज्यासाठी आपल्याला खर्च करावे लागलेले आहेत 65 रुपये. आता 100 मिनिटांसाठी किती रुपयाचा रिचार्ज लागणार आहे? अतिशय सोपा प्रश्न. मांडणी यापूर्वीही आपण बऱ्याचशा प्रश्नांमध्ये, मागील काही प्रश्नपत्रिका आपण ज्या सोडवल्या होत्या त्यांच्यामध्ये अशा पद्धतीची प्रश्न होती. हे सोडवताना अतिशय सोपी मांडणी असते. बघा, 13 मिनिटांसाठी किती? 65 रुपये लागलेले आहेत. 13 मिनिटांचा रिचार्ज पूर्ण करण्यासाठी, कंप्लीट करण्यासाठी 65 रुपये लागले होते. तर आता 100 मिनिटांचा रिचार्ज हवा असेल मला करायचा, तर किती रुपये लागतील? मिनिटांची संख्या एक राशी वाढली असता दुसरी सुद्धा वाढणार आहे, आणि याला म्हणतो आपण समचलन. समचलनामध्ये गुणाकार हा तिरकस होत असतो, आणि म्हणून x बरोबर 100 गुणिले 65 आलाय. 65 गुणिले 100 छेदस्थानी किती येणार तुमचा? हा 13. 13 13, 13 5 65. थोडक्यात किती रुपये? तर 100 मिनिटांच्या रिचार्ज साठी आपल्याला 500 रुपये एवढा खर्च येणार आहे, जे दिलेला आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. याला तोंडी सोडवता येणार होतं. बघा, 65 रुपयात 13 मिनिटं, याचा अर्थ एका मिनिटाचा खर्च काढायचा असेल तर आपल्याला या 65ला जर आपण 13 ने भाग दिला तर 13 5 65. थोडक्यात एका मिनिटाचा खर्च जर 5 रुपयाला, तर 100 मिनिटांचा खर्च 100 गुणिले 5 500. याचं उत्तर आपण तोंडी देखील काढू शकतोय. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, चौथा प्रश्न. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? प्रश्नपत्रिकेमध्ये, मूळ प्रश्नपत्रिकेमध्ये जर बघितलं तर येथे 40 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर आणि 50 सेंटीमीटर अशी ऑप्शन दिलेली होती. ऍक्च्युली ही ऑप्शन जी आहे ती 50 चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग या पद्धतीने हवी होती. बघाल, चौरसाची बाजू दिलेली आहे आपल्याला. चौरसाची बाजू आपल्याला सूत्र माहितीये. जर आपल्याला बाजू माहिती असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ जे काढले जाते त्याचे सूत्र होते बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. बाजू किती दिली मित्रांनो? 10 दिलेली आहे, म्हणून 10चा वर्ग जर घेतला तर उत्तर येणार आहे 100. आणि सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर, म्हणून याचं उत्तर येणार आहे 100 चौ सेमी, किंवा याला तुम्ही 100 सेंटीमीटरचा वर्ग असं देखील लिहू शकताय. यावरून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, त्यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. अक्षर मालिकेतील गाळलेल्या जागा भरा. या प्रश्नामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला लयबद्ध मालिका दिलेली आहे, आणि या लयबद्ध मालिकेमध्ये या रिकाम्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येणार आहे हे आपल्याला बघायचंय. या मालिका बघताना सर्वप्रथम आपण रचनेकडे जर नीट बघितलं, बऱ्याचदा हे प्रश्न सोडवताना ग्रुप देखील पाडले जातात. थोडक्यात अक्षरांची संख्या पहिल्यांदा मोजून घ्या, त्यानुसार ग्रुप पाडा. पण ही जी आहे ही लेंदी प्रोसिजर आहे, थोडा जास्त वेळ लागतो. त्याऐवजी जर मी इथे याला नीट ऑब्झर्व केलं तर माझ्या लक्षात येतंय की हा सी, त्यानंतर हा रिकामी जागा, पुन्हा एक्स आलाय, पुन्हा सी, पुन्हा ए, समान समान लेटर जर घेतलं म्हणजे सीएक्स म्हटलं तर पुढे मात्र सीएक्स नंतर हा सीएक्स आला. याचा अर्थ इथे समान समान लेटर नसणार आहे. आपल्याला याचा व्यवस्थित विचार करावा लागेल. बघा, ही रचना जी होती ती या पद्धतीची होती. सीएक्स नंतर सीएक्सएक्स. थोडक्यात हा जो ग्रुप आहे तो आहे सीएक्स, त्यानंतर काय सीएक्स आणि एक्स. याच पद्धतीनं सीएक्स, सीएक्सएक्स, सीएक्स, सीएक्सएक्स, सीएक्स, सीएक्सएक्स, पुन्हा सीएक्स, पुन्हा सीएक्सएक्स. आणि पर्याय जर बघितला आपण तर येथे ए नंतर एक्स कुठे दिसतोय मित्रांनो? इथे दिसतोय. त्यानंतर पुन्हा हा ए आला आणि शेवटी एक्स आला. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर ठरतंय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघाल, 6वा प्रश्न. चोर चोरी तर विद्यार्थी काय? चोराचं काम काय आहे? चोरी करणं. विद्यार्थ्याचं काम काय आहे? शिकणं. शिकण्याला काय म्हणतात तर अध्ययन असं म्हटलं जातं, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे विद्यार्थी काय करतो? अध्ययनाची क्रिया करतो, म्हणजेच शिकण्याची क्रिया करतो. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघा, 3,45,271 चेंडू खराब होऊन फेकून दिले. एवढे चेंडू खराब झाल्यामुळे फेकून दिले आहेत. तर आता 2,42,333 चेंडू जे आहेत ते उरलेले आहेत. तर मुळात आपल्याकडे किती चेंडू होते? हे फेकून दिलेले, हे उरलेले, यांची बेरीज घेतली तर आपल्याला मिळणार आहे एकूण चेंडू. आणि म्हणून ही बेरीज घेण्यासाठी सर्वप्रथम मी ही संख्या लिहिणार आहे 3,45,271 अधिक त्यामध्ये ऍड करणार आहे मी 2,42,333. यांची ऍडिशन घेतल्यानंतर 3 आणि 1 4, 7 अधिक 3 किती होतंय? 10. अच्छाला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6. पुन्हा आलाय तुमचा हा 5. 5 आणि 2 किती येतोय? 5 आणि 2 7. त्यानंतर 4 आणि 4 8 आणि 3 आणि 2 किती आलाय? 5.
5,87,604 थोडक्यात उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2B. यानंतर आपण बघतोय पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न आहे 8वा. यामध्ये सुद्धा आपल्याला अपूर्णांकांची बेरीज दिलेली आहे. बघा सोल्युशन फॉर दिस. अपूर्णांकांची बेरीज घेण्यासाठी पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे. थोडक्यात हे जे दशमलव चिन्ह आपण दिलेलं आहे ते दशांश चिन्ह याच्या खालीच ते आलं पाहिजे. पहिली संख्या लिहितोय मी 0.0055. त्यानंतर हा पॉइंट इथे घेतलाय. या पुढच्या संख्या 1 2 3 0 पुन्हा हा 5 आणि 5 इकडे हा 0 आलाय. त्यानंतर पुन्हा 0.055 0 आलाय तुमचा 55. तीनही अपूर्णांकांची बेरीज घेत असताना रिकाम्या जागी मी 0 0 आणि 0 लिहितोय. त्यानंतर हा आलाय 5 5 अधिक 5 10 आलाय. ह्याच्याला 1 5 अधिक 5 10 आणि 1 11 ह्याच्याला 1 पुन्हा 5 आणि 1 6 हा आलाय तुमचा 0 आलाय पॉइंटच्या खाली पॉइंट आणि इकडे येतोय 0. उत्तर येणार आहे 06105. हा पर्याय जर आपण बघितला तर तो दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. हे असणारे याचं उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघाल 9वा प्रश्न. 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज. प्रश्न पुन्हा रिपीट झाला मित्रांनो. हा सेम प्रश्न यापूर्वी सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे. 2024च्याच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे. 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती. बघा प्रॅक्टिकली 25चा पाडा म्हणून त्यातल्या 9 संख्या घेऊन त्यांची बेरीज करणं हे पेपरचा वेळ मध्ये म्हणजे पेपरचा जो वेळ आहे आपल्याला मिळालेला वेळ आहे अतिशय कमी असतो आणि त्यात हे बेरीज घेऊन जर आपण उत्तर काढत असू तर तो वेळेपणा ठरेल. मी इथे ट्रिक वापरणार आहे. ट्रिक कोणती तर बघा 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्या म्हटल्या तर सर्वप्रथम येणार आहे 25. त्यानंतर येतोय 50. त्यानंतर येतोय 75 आणि पुढे गेल्यानंतर 9वा जो अंक येणार आहे 25 5 225 हा येणार आहे. मला या सर्व संख्यांची बेरीज घ्यायची आहे. या सर्व संख्यांकडे जर बघितलं मी तर यांच्यातील गॅप समान होता. यातला गॅप 25 यातला गॅप 25 म्हणजेच ही जी मालिका दिली आहे ही क्रमागत मालिका दिलेली आहे आणि क्रमागत मालिकांची बेरीज घेण्यासाठी सूत्र होतं आपल्याकडे क्रमागत संख्यांची मालिका बरोबर काय करत असतो आपण क्रमागत संख्यांमध्ये पहिली संख्या घेत असतो. मालिकेतील पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदस्थानी 2 गुणिले एकूण संख्या. बघा यात पहिली संख्या जी होती ती होती 25 अधिक 225 छेदस्थानी किती आलाय हा 2 आलाय गुणिले किती आहे एकूण संख्या किती होत्या 9 संख्या होत्या म्हणून गुणिले हा 9 घेतोय मी. 25 आणि 225 उत्तर येणार आहे 250 छेद 2 गुणिले 9 बेकबे आलाय 125 आणि 125 आणि 9चा गुणाकार घेतला असता 9 5 45 सच्चाला 4 9 दुने 18 18 आणि 4 22 सच्चाला 2 9 1 9 अधिक 2 11 उत्तर येत आहे 1125 पर्याय क्रमांक 2. बघा सेम प्रश्न या आधीही रिपीट झालेला आहे. मी तेव्हा सोडवला होता. माझं उत्तर जे आहे या प्रश्नाचं पाठ होतं. बघा असाच प्रश्न जेव्हा पुढे समजा मुंबईच्या पेपरमध्ये आला तर याचं उत्तर तुमचं पाठ असणार आहे. तुम्ही डिरेक्टली लिहिणार आहात 1125. प्रश्न असा असताना उत्तर डिरेक्टली आपण लिहू शकतोय. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न 10वा प्रश्न आहे. बघा सुषमा रेखा आणि जया व्यवसायात 90,000चा नफा एका महिन्यात झाला. या 3 व्यक्ती आहेत सुषमा रेखा आणि जया. या 3 लेडीजला 90,000 रुपयाचा नफा एका महिन्यात झाला आहे जो त्यांनी अनुक्रमे 6 6 3. बघा येथे हे जे प्रमाण आहे 6 6 3 हे अनुक्रमे वाटलं गेलं आहे. याचा अर्थ सुषमाला 6वा भाग रेखाला 6वा भाग आणि जयाला कितवा भाग आलाय 3रा भाग आला आहे नफ्याचा. एकूण नफा 90,000 रुपये होता. आपल्याला जयाचा नफा काढायचा आहे. एका महिन्यात जयाला किती नफा झाला आहे यासाठी आपल्याला प्रमाण लिहून घ्यावं लागणार आहे. बघा सुषमाचा नफा जर म्हटलो आपण तर हे गुणोत्तर जे होतं यांच्या नफ्याचं गुणोत्तर ते होतं मित्रांनो 6 6 3 आणि म्हणून यांचा नफा जो मिळणार आहे यांना याचं प्रमाण जर आपण बघितलं तर ते असणार आहे 6x आणि 3x. थोडक्यात समीकरण जे तयार होणार आहे ते असणार आहे 6x अधिक 6x अधिक 3x बरोबर किती आलाय हा 90,000 नफा होता. बेरीज घेतली असता याची बेरीज येते 15x बरोबर हा 90,000 म्हणजेच x ला या 90 थोडक्यात या 90,000ला या 15ने जर भाग दिला तर उत्तर येणार आहे 15 1 15 15 7 90 पुढे हे 3 शून्य उत्तर आलंय तुमचं 6,000. x ची किंमत 6,000 आली आहे आणि म्हणून जयाचा नफा जर मला काढावयाचा असेल तर जया 3ऱ्या नंबरला नफ्यात गुणोत्तरात जयाचा नफा येणार आहे 3x. यात x ची किंमत टाकली असता 3 गुणिले 6,000 जर आपण म्हटलो तर साहित्रिक 18,000 हे येणार आहे जयाचा नफा.
18,000 हे उत्तर मात्र या चारही ऑप्शन्स मध्ये दिलेलं नव्हतं. कदाचित हा प्रश्न रद्द होण्याची शक्यता जास्त असणार आहे. सो उत्तर येत आहे तुमचं 18,000. यानंतर बघणार आहात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. मस्त प्रश्न आहे, फसवा प्रश्न आहे. बघा, 30 जवानांच्या तुकडीला दुर्गम भागात, दुर्गम भाग म्हणजे काय, थोडक्यात जिकडे सोर्स नाहीये जाण्याचा, जिकडे रस्ते व्यवस्थित नसतील असा भाग, यामध्ये 15 किलोमीटर चालण्यासाठी 4 तास लागतात. 30 जवान आहेत, वेळ किती लागतोय, 4 तासांचा लागतोय. आता बघा पुढे, तर 60 जवानांच्या तुकडीला, आता जवानांची तुकडी जी होती ही दुप्पट झाली आहे, 30च्या ऐवजी किती झाली आहे, 60 झालेली आहे. त्याच दुर्गम भागात 30 किलोमीटर अंतर देखील बघा किती झालंय, दुप्पट झालंय. तर किती तास लागतील? येथे आपली शुद्ध फसवणूक होण्याचा प्रयत्न, म्हणजे फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे परीक्षकांना. 30 जवानांऐवजी 60 दिलेले आहेत. मला सांगाल, जवान 30 असू देत अथवा 60 असू देत, त्यांना लागणारा वेळ, थोडक्यात 15 किलोमीटर अंतर चालण्यास लागणारा वेळ होता तो किती लागणार आहे, 4 तास. थोडक्यात 30 जवान असतील तरीही किंवा 60 जवान असतील तरीही 15 किलोमीटर चालण्यास 4 तास लागत असतील, तर अंतर आता दुप्पट झाले, याचाच अर्थ वेळ जो होता हा दुप्पट होणार आहे. थोडक्यात 15 किलोमीटरला जर 4 तास लागत होते, तर आता 30 किलोमीटरला जरी जवानांची संख्या वाढली असेल तरी लागणारा वेळ हा तेवढाच असणार आहे. म्हणून किती वेळ लागेल, तर 15ची दुप्पट 30, याचा अर्थ 4ची दुप्पट जर आपण घेतली तर ती किती येणार आहे मित्रांनो, 8 तास येणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा, तुवालू या सांकेतिक भाषेत पोलीस हा शब्द या पद्धतीने लिहितात आणि चीफ हा शब्द जर असा लिहिला जात असेल तर सोल्जर हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा, येथे आपल्याला 1 2 3 4 5 6 आणि 7, सॉरी किती, 1 2 3 4 5 6 एवढी अक्षरं दिली आहेत. आणि येथे जर आपण बघितलं तर अंकांची संख्या मात्र अक्षरांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ आपल्याला या अक्षरांसाठी या स्थानांचा विचार करावा लागणार आहे. जसं की मी बघितलं इथे हा जो पी होता, पी इकडे जर आपण बघितलं तर पीचा नंबर किती येतोय मित्रांनो, 16 येतोय. आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर इथे पहिलाच नंबर जो दिला होता या मालिकेत, या संख्येमध्ये, तर पहिल्या आणि दुसऱ्या अंकापासून कोणती संख्या तयार होते, 16 तयार होतोय. त्यानंतर आपण ओ घेतला, ओ आणि इकडे जर बघितलं तर संबंध कितीचा येतोय, 15चा येतोय. पुन्हा एल घेतला आणि एलचा संबंध जर पुढे घेतला तर तो किती येतोय, 12 येतोय. यावरूनच जर तुम्ही डिरेक्टली ई बघितला तर ईचा मात्र इथे नंबर किती आलेला आहे, 3 आलाय. आणि ही होती तुमची फसवणूक. येथे प्रश्नामध्ये फसवण्यात आलाय. बऱ्याचदा विद्यार्थी पहिलं आणि दुसरं अक्षर बघितल्यानंतर लगेचच या प्रश्नाकडे, म्हणजे खाली थोडक्यात जो शब्द आपल्याला शोधावायचा होता, ज्याचे सांकेतिक संख्या आपल्याला शोधावायची होती, त्याच्याकडे वळतात आणि या हिशोबाने पहिल्या आणि दुसऱ्या केवळ अक्षराच्या हिशोबाने हे पूर्ण शब्द लिहून काढतात आणि उत्तर चुकण्याची संधी सगळ्यात जास्त असते. ते बघाल चान्सेस जास्त असतात. मी इथे बघितलं ई इथे येतोय आणि सी कुठे येतोय, इथे येतोय. यासाठी पूर्ण शब्द बघणार आहे मी इथे. आय जर बघितला आपण तर आयचा नंबर जो होता तो किती येतोय मित्रांनो, 9 येतोय. मात्र सी जो होता, थोडक्यात शेवटचे 2 अक्षर जे आहे यांची इथे अदलाबदल झालेली आहे. त्याच पद्धतीने इथे जर बघितलं तर सी साठी 3 नंबर, एच साठी 8 नंबर, आय साठी 9 नंबर, 6 आणि 5 जो घेतलाय, ईचा नंबर मात्र 5 आणि एफ चा नंबर मात्र 6, यांची अदलाबदल झाली आहे. आणि या हिशोबानेच मी सर्वप्रथम कुठे बघतोय, मी उत्तरात बघणार आहे, इथे ई आणि आर बघणार आहे. मी ईचा नंबर 5 होता आणि आर जो आहे, आर चा नंबर किती होता, 18 होता. उत्तरामध्ये 18 आणि 5 कोठे दिलेला आहे हे मी फक्त बघणार आहे. येथे 18 5 दिसत नाहीये, येथेही 18 आणि 5 दिसत नाहीये. उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 2. मी पूर्ण शब्द शोधत बसत नाहीये. जसं की एस साठी तुम्ही बघितलं तर एस साठी 19 इथे दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे असणारे याचं उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, एक हवालदार पूर्वेकडे 50 मीटर धावत जाऊन उजवीकडे वळतो आणि 100 मीटर चालत जाऊन घटनास्थळी पोहोचतो, तर त्याच्या डावीकडे कोणती दिशा असणार आहे? आपल्याला आपला नकाशा जो आहे तो आपल्याला माहितीये. साधारणतः आपण या पद्धतीने वर उत्तर बाजू, इकडे पूर्व, इकडे पश्चिम आणि इकडे दक्षिण बाजू घेत असतो. एक हवालदार पूर्वेकडे 50 मीटर, पूर्वेकडे हवालदार जर येथे उभा असेल तर तो 50 मीटर पूर्वेकडे आलेला आहे. थोडक्यात 50 मीटर अंतर पूर्वेकडे. त्यानंतर उजवीकडे बघा, मी जर स्वतः हवालदार असेल, ठीक आहे, आणि मी जर पूर्वेकडे वळतोय किंवा पळत चाललोय 50 मीटर, तर माझा उजवा हात जो असणार आहे मित्रांनो
तो ऑब्वियसली कोणता असणार आहे, इकडे असणार आहे. याचा अर्थ मी दक्षिणेकडे वळणार आहे. तो दक्षिणेकडे वळला आणि पुन्हा 100 मीटर अंतर चालत गेला. आता तो ज्या घटनास्थळी पोहोचलेला आहे, हे होतं घटनास्थळ. येथे पोहोचल्यानंतर त्याच्या डावीकडे कोणती दिशा असणार आहे? जर माझा हा हात डावा आहे तर ऑब्वियसली हवालदाराचा सुद्धा डावा हात कोणत्या दिशेला असणार आहे? या दिशेला. आणि ही दिशा जर आपण बघितली तर ती होती पूर्व दिशा. उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 1. यानंतर आपण बघतोय पुढचा प्रश्न. आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिलाय मित्रांनो. इथे 2,23,445 गुणिले 15. सरळ सरळ गुणाकार करून घेणार आहोत आपण. इथे 2,23,445 गुणिले किती आलाय तुमचा? हा 15 आलेला आहे. 15चा पाडा माझा पाठ आहे. 15 पाचा 75, चला 7, 15 चोक 60 आणि 7 67, चला आलाय 6, 15 चोक 60 आणि 6 66, पुन्हा चला आलाय 6, 15 त्रिक 45 आणि 6 जर घेतले तर येतो 51, हच्चाला 5, 15 दुने 30 आणि 5 35, हच्चाला 3, 15 दुने 30, 30 आणि 3 33. उत्तर येणार आहे 33,51,675. पर्याय क्रमांक 2 असणार याचं उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा, एका टेम्पोची किंमत 2023 साली किती होती? 1 लाख रुपये होती. तर दरवर्षी 5% त्यात घट होते. टेम्पोचा वापर झाल्यामुळे त्याच्यात जो घसारा होणार आहे, त्याच्या किमतीमध्ये जी कमी होणार आहे, घट होणार आहे, तिला आपण घसारा म्हणतो. बघा, घसाऱ्याचा दर जो होता तो किती दिलाय आपल्याला? 5%. थोडक्यात 100 रुपये जर किंमत असेल तर 5 रुपये घसारा होणार आहे. येथे ट्रॅक्टरची किंमत 1 लाख होती. आपल्याला 2023 आणि लगेचच विचारलंय 2024 साल, म्हणून 1 लाखाचे आपल्याला किती काढायचे? इथे 5% काढायचे. बघा, सोल्युशन फॉर दिस दोन पद्धतीनं. तुम्ही एक तर 1 लाखाचे किती काढणार आहात? 5% काढणार आहात आणि ही जी किंमत येणार आहे ही या 1 लाखातून वजा करू शकताय, किंवा 5% रक्कम जाऊन उरले किती? 95%. थोडक्यात 1 लाखाचे तुम्ही डायरेक्टली किती काढू शकतात? 95% सुद्धा काढू शकतात. बघा, येथे 5% जर काढले तर 1 लाखाचे 5% होणार आहे 5,000 आणि म्हणून 1 लाखातून 5,000 जर वजा केले तर उत्तर येते किती? 95,000. त्या टेम्पोची किंमत 1 वर्षानंतर होणार आहे 95,000. किंवा इथे 95% जर काढायचे असतील तर बघा, 1 लाख गुणिले 95/100. 2 शून्य 2 शून्य गेले असता 1000 गुणिले 95 म्हटलो तर याचं उत्तर देखील किती येतं मित्रांनो? 95,000 येत आहे. टेम्पोची किंमत असणार आहे 95,000. पर्याय क्रमांक 1. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, पुढचा प्रश्न होता 16वा. डब्याला झाकण म्हटले, झाकणाला पिंप म्हटले, पिंपाला पेन म्हटले, तर दुष्काळात पाणी कशात साठवाल? आपण बघितलं होतं यापूर्वीच्या पेपरमध्ये सुद्धा आपण हा प्रश्न सोडवलाय. 2 स्टेप. सर्वप्रथम आपण पाणी कुठे साठवतो ते बघणार आहोत. पाणी साठवण्याची वस्तू, पाणी आपण साठवण्याची वस्तू जी आहे ती कशात साठवतो? आपण पिंपात साठवत असतो. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पिंप नाहीये. दुसरी स्टेप, पिंपाला काय म्हटले आहे? पिंपाला काय म्हटले आहे? बघाल मग, पिंपाला काय म्हटले आहे? तर पिंपाला पेन म्हटले आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पेन. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. 17वा प्रश्न. बघाल, 25,25,256. थोडक्यात 25,25,256 या आकड्यात दशकाच्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे? दशकाच्या ठिकाणी बघाल, या मालिकेमध्ये जर स्थानांचा विचार केला तर पहिलं स्थान येतं एकक, दुसरं स्थान जे आहे ते येणार आहे दशक स्थान. थोडक्यात दशक स्थानी जर विचारलं असेल तर दशक स्थानी येणारा अंक कोणता असणार आहे मित्रांनो? मग 5 येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे असणार याचं उत्तर. यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. बघाल, वर्ष जर महिन्यांशी संबंधित असेल तर किलोमीटर कशाशी संबंधित असणार आहे? याचं उत्तर अतिशय सोपं आहे. बघा, वर्ष 12 महिने एकत्र आल्यानंतर एक वर्ष तयार होतं. याच हिशेबाने जर 1000 मीटर एकत्र केले आपण तर किलोमीटर तयार होणार आहे. म्हणून याचा संबंध जो असणार आहे मित्रांनो तो असणार आहे किलोमीटरचा मीटर सोबत. पर्याय क्रमांक 1 हे असणार याचं उत्तर. यानंतर बघाल पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा. खालील मालिकेत न बसणारे पद आपल्याला ओळखावयाचे आहे. आपल्याला एक मालिका दिलेली आहे. यात देखील एकूण 1, 2, 3, 4 अक्षर गट दिलेत आणि ही 4 अक्षर गट आपल्याला उत्तरात देखील दिलेली आहेत. खालील मालिकेत न बसणारे पद ओळखा.
एक तर मालिका क्रमाने पुढे गेली असेल किंवा संबंध या दोघांचा असेल. इथे जर आपण नीट बघितलं तर बी आणि जी, हा आहे तुमचा बी आणि हा आहे तुमचा जी, यांदरम्यान 1, 2, 3 आणि 4 अक्षर सोडलेली आहेत आणि आपण मालिकेत सुलट क्रमाने पुढे गेलेलो आहोत. टी आणि वाय जर आपण बघितला तर हा होता तुमचा टी आणि हा होता तुमचा वाय. यांदरम्यान सुद्धा 1, 2, 3 आणि 4 अक्षर सोडलेली आहेत. आपण मालिकेत पुढे गेलो आहोत. 4 अक्षर प्लस घेतोय मी इथे. पुन्हा एम आणि एस घेतला मी. हा होता तुमचा एम आणि हा होता तुमचा एस. यांदरम्यान मात्र 1, 2, 3, 4 आणि किती 5 अक्षर सोडली गेलेली आहेत. मालिकेत प्लस 5 आलेला आहे. उत्तर 100% पर्याय क्रमांक सीच असणार आहे. क्यू आणि व्ही जरी आपण चेक केला इथे तर हा होता क्यू आणि हा होता व्ही. या दोन दरम्यान 1, 2, 3 आणि 4 लेटर सोडलेली आहेत. सो उत्तर असणार आहे तुमचं एम एस, पर्याय क्रमांक 3. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न, 20वा प्रश्न. एका माणसाने दर साल दर शेकडा 10% सरळ व्याजाने कर्ज घेतले व 5 वर्षांनी रुपये 250 व्याज फेडले. 5 वर्षांचं एकूण किती व्याज फेडलंय त्याने? 250. व्याज कसं होतं? सरळ व्याज होतं. तर घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? थोडक्यात आपल्याला इथे काढायचंय मुद्दल. बघाल सोल्युशन फॉर दिस. आपण याचं सोल्युशन घेत असताना बघणार आहोत. दिलेल्या बाबी मी सर्वप्रथम लिहून घेतोय. दर जो होता, दर म्हणजेच किती? रेट आर हा होता 10%चा. त्यानंतर किती वर्षांसाठी हे कर्ज होतं? तर ही जी मुदत होती एन आपण दाखवत असतो 5 वर्ष. आणि या 5 वर्षानंतर सरळ व्याज जे फेडलेलं आहे एस आय, सरळ व्याज हे किती होतं मित्रांनो? 250 रुपये होतं. तर मला काय काढावयाची आहे? मुद्दल काढावयाची आहे. घेतलेली रक्कम जे आपण दाखवत असतो पी या अक्षराने. आणि यासाठी सूत्र होतं सरळ व्याज म्हणजेच सिंपल इंटरेस्ट गुणिले 100 छेदस्थानी तुमचा हा येणार आहे आर, थोडक्यात दर, गुणिले मुदत, थोडक्यात एन. किमती टाकल्या असता हा होता 250 गुणिले 100 छेदस्थानी आर ची किंमत होती 10 गुणिले मुदत होती 5 वर्षांची. 10 10 5 1 5 5 5 25. 5 गुणिले 100 500 रुपये हे असणार आहे तुमचं मुद्दल, जे की पर्यायामध्ये दिलेलं नाहीये. हा प्रश्न सुद्धा रद्द होण्याची शक्यता असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. पुढचा प्रश्न आहे 21वा. घड्याळाचा मिनिट काटा हा 6 वर आहे आणि तास काटा 3 व 4च्या मध्ये आहे. तर वेळ काय झाली असेल? बघा, घड्याळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी इथे घड्याळ काढतोय. हे 12 वाजलेले आहेत, हे 3 वाजलेले आहेत, हे 6 वाजलेले आहेत. मिनिट काटा जो होता हा 6 वर होता. त्यानंतर पुढे 4 असणार आहे आणि हा असणार आहे 5. आपल्याला तास काटा जो आहे हा 3 व 4च्या मध्ये दिलेला आहे. मिनिट काटा जेव्हा 6 वर असेल याचा अर्थ अर्धा तास झालेला आहे 3 वाजेच्या पुढे, म्हटल्यावर तास काटा 3 आणि 4च्या एक्झॅक्ट मध्ये येणार आहे. ही वाजण्याची स्थिती आपल्याला विचारलेली आहे. 3 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत, थोडक्यात 3:30 वाजलेले आहेत. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 3 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 7 संत्री, 2 अननस, 5 बोरे यांची किंमत काय असेल? आणि प्रत्येकी संत्र्याची, अननसाची आणि बोराची किंमत आपल्याला दिलेली आहे. 7 संत्रे जर मी म्हटलं तर 7 संत्र्याची, एका संत्र्याची किंमत किती? 7, म्हणून 7 संत्री 7 7 49 अधिक 2 अननस घेतलाय, एक अननसाची किंमत 60 म्हणून 2 अननसांची किंमत 120 रुपये होणार आहे. 120 आणि पुन्हा अधिक जर 5 बोरे घेतली होती, एका बोराची किंमत 3 रुपये असेल तर 3 5 15 रुपये ही असणारे बोरांची किंमत. आता एकूण काढूया त्याची बेरीज. 9 अधिक 5 14, चला 1, 4 अधिक 2 6, 7 आणि 8 आणि हा आलाय तुमचा 1. बेरीज असणारे 184. हे एवढं सामान आणण्यासाठी आपल्याला 184 रुपये खर्च करावे लागतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघतोय. येथे सुद्धा आपल्याला पदावली दिलेली आहे. 2 संख्या त्यांची बेरीज दिलेली आहे, पण पहिली संख्या जी आहे ही ऋण संख्या दिलेली आहे. बघा, -25 अधिक 30. संख्येमध्ये बेरीज सांगितली, परंतु एक संख्या ऋण आणि एक धन आहे. एक मोठी आहे, धनसंख्या मोठी आहे, म्हणून मोठ्यातून लहान संख्या वजा करावी. 30तनं 25 गेले किती? 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. येथे लहान संख्येचे चिन्ह वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, म्हणून याची बेरीज किती येणार आहे? 5 येणार आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतर आपण बघतोय पुढचा प्रश्न. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 24वा. बघाल, मुंबईहून पुण्याला जाणारी पहिली गाडी 70 किलोमीटर वेगाने सकाळी 7 ला सुटली.
त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने, म्हणजे काय रे, मुंबईहून पुण्याला पुन्हा दुसरी गाडी ताशी 80 किलोमीटर वेगाने सकाळी, तिची वेळ मात्र बदलली, किती वाजता सुटलीये, 8 वाजता सुटलीये. बघाल, हिचा वेग 70 किलोमीटर, निघालीये 7 वाजता, हिचा वेग 80 किलोमीटर, निघालीये 8 वाजता. याचा अर्थ हिचा वेग जास्त असल्यामुळे कुठे ना कुठे ही गाडी या गाडीला क्रॉस करणार आहे. थोडक्यात या दोघींची काय होणार आहे, भेट होणार आहे. पण यासाठी एक सूत्र होतं, ते सूत्र आपण बघूया. बघा, भेटण्यास दुसऱ्या गाडीला लागणारा वेळ. भेटण्यास दुसऱ्या गाडीला लागणारा वेळ. थोडक्यात दुसरी गाडी जी आहे ही पहिल्या गाडीला किती वेळानंतर भेटेल हे पहिल्यांदा आपण काढणार आहोत. आणि ते होतं, त्याचं सूत्र होतं वेळेतील फरक. वेळेतील फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग. पहिल्या गाडीचा वेग. छेदस्थानी येणार आहे तुमचा जो काही वेग होता, वेगांची बेरीज, सॉरी वेगातील फरक. वेळेतील फरक बघितला आपण, 7 वाजलेत 8 वाजलेत, वेळेतील फरक 1 तासांचा होता, हा 1 आलाय. गुणिले पहिल्या गाडीचा वेग बघितला तो होता 70, हा घेतलाय 70. छेदस्थानी वेगातील फरक 80 वजा 70 जर घेतला आपण तर तो किती येतोय मित्रांनो, 10 येतोय. 10 7 70. थोडक्यात दुसरी गाडी जी आहे ही बरोबर 7 तासांनी पहिल्या गाडीला भेटणार आहे. जर दुसरी गाडी ही सकाळी 8 वाजता निघाली होती, दुसरी गाडी सकाळी किती वाजता निघाली होती मित्रांनो, 8 वाजता, यामध्ये 7 तास आपण मिळवणार आहोत. बघा, 8 अधिक 4 12 वाजलेत आणि उरलेले 3 तास म्हणजेच 12 अधिक 3 उत्तर किती येणार आहे, 15. म्हणजेच दुपारी 3 वाजता ही गाडी दुसऱ्या गाडीला पहिल्या गाडीला भेटणार आहे. हे होतं याचं उत्तर. बघाल, 15 वाजता म्हणजेच थोडक्यात दुपारी 3 वाजता या गाड्यांची भेट होणार आहे. नंतर आपण बघतोय पुढचा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, गोठ्यातील सर्व गायींचे सरासरी वय किती आहे, 14 वर्षे. त्यापैकी 10 गायींचे सरासरी वर्ष किती दिलेले आहे, वय 12 वर्ष दिलेले आहे. उरलेल्या गायींचे सरासरी वय किती दिलेले आहे, 15 वर्ष दिले आहे. तर गोठ्यात एकूण गायी किती होत्या. अतिशय सोपा प्रश्न, मांडणी अतिशय महत्वाची आहे. मानून घेऊयात आपण एकूण गायी ज्या असणार आहे, ठीक आहे, यांची संख्या मी X मानतोय. आणि म्हणून यांच्या वयांची बेरीज जर घ्यायची असेल आपल्याला तर लागलीच बेरीज घेऊन घेऊयात. त्यांच्या वयांची बेरीज बरोबर किती येणार आहे मित्रांनो, गोठ्यातील सर्व गायींची सरासरी 14 वर्ष होती म्हणून हा 14 गुणिले X म्हटलं थोडक्यात किती येणार आहे, 14X. आता आपल्याला जी दुसरी माहिती दिली ती बघूया. त्यापैकी 10 गायींचे, थोडक्यात या X पैकी 10 गायींचे, यापैकी, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलंय, यापैकी 10 गायी ज्या आहेत यांचे सरासरी वय जे आहे, ठीक आहे, किती आहे मित्रांनो, ते 12 वर्ष आहे. आणि म्हणून या 10 गायींच्या वयांची बेरीज जर केली आपण, थोडक्यात त्यांच्या वयांची बेरीज जर आपण केली तर ती येते मित्रांनो 10 गुणिले 12, 12 हे 20, 120 वर्ष. आता उर्वरित गायी, या 10 गायी वजा केल्या असता उर्वरित गायींची संख्या जी असणार आहे ती असणार आहे X वजा किती, 10. आणि यांचं सरासरी वय सुद्धा आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. यांचं सरासरी वय जे आहे ते किती दिलेलं आहे, 15 वर्ष दिलेलं आहे. हे आहे 15. म्हणून यांच्या वयांची बेरीज जर आपण काढली तर यांच्या वयांची बेरीज किती येणार आहे मित्रांनो, हा 15 गुणिले कंसात किती येणार आहे, X वजा 10. बघाल, आता या होत्या 10 गायी, या होत्या उर्वरित गायी. ही होती 10 गायींच्या वयांची बेरीज, ही होती उरलेल्या गायींची वयांची बेरीज. थोडक्यात या दोघांची बेरीज जर आपण केली तर ही बेरीज एकूण गायीच्या वयांची बेरीज असणार आहे. म्हणून यावरून समीकरण मिळतंय आपल्याला. बघाल, ही बेरीज पहिल्यांदा घेतली मी, ती होती 120 अधिक ही बेरीज जी आलेली आहे तुमची ती 15 गुणिले कंसात X वजा 10 बरोबर ही एकूण बेरीज दिलेली होती आपल्याला, ती येते 14X. हे समीकरण आपण सोडवणार आहोत. आता हा 120 आलेला आहे अधिक 15X आलेला आहे इथे मित्रांनो. त्यानंतर 15 गुणिले 10 म्हटलो की हा येतोय वजा 150 बरोबर 14X. X च्या सगळ्या टर्म मी एका बाजूला घेणार आहे. इकडे मोठी टर्म, या लहान टर्मला मी इकडे घेतलं. हा आलाय तुमचा 15X वजा आलेला आहे हा 14X. हा 120 वजा 150 जो होता हा होणार आहे वजा 30 आणि हा वजा 30 जेव्हा इकडे येईल तेव्हा तो होणार आहे
अधिक 30. 15तून 14 गेला, एक्स ची किंमत आली आहे 30. थोडक्यात एकूण गायींची संख्या किती असणार आहे, तर उत्तर क्रमांक सी 30 हे असणार याचं उत्तर. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल पुढचा प्रश्न 4, 24 त्यानंतर 144, 864 तर पुढची संख्या काय आहे. इथे जर आपण बघितलं 4 आणि 24 यातला फरक आपण बघितला आणि यातला फरक बघितला तर यामध्ये खूप मोठा फरक जाणवतोय आणि म्हणून मी हे असं न करता 4 आणि 24 मधला फरक घेत असताना हा 4 गुणिले 6 घेतला असता उत्तर किती आलंय, 24 आलंय. पुन्हा तुम्ही 24 गुणिले 6 घ्या, उत्तर तुमचं येणार आहे 144. 144 ला पुन्हा तुम्ही गुणिले 6 म्हटलं असता उत्तर येणार आहे 864. आणि आता पुढचं पद घेण्यासाठी या 864 ला मला 6 ने गुणावं लागणार आहे. बघा 6 चोक 24, 8ला 2, 6 7 36 आणि 2 38 आलाय, 8ला 3, 6 8 48, 48 आणि 3 उत्तर येणार आहे 51, 5184. उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. बघा पुढचा प्रश्न, एका संख्येच्या 1/4 आकड्याची किती पट, 5 पट 100 येते तर ती संख्या कुठली. आपल्याला संख्या माहित नाहीये, संख्या आपण नेहमी मानून घेत असतो. इथे समीकरण आपण करणं गरजेचं आहे. बघा ती संख्या मी मानून घेणार आहे मित्रांनो. ती संख्या जी असणार आहे ती असणार आहे एक्स. आता एका संख्येचा 1/4 थोडक्यात समीकरण घेताना या एक संख्येचा या एक्सचा 1/4 म्हणजे किती येणार आहे, x/4 येणार आहे. या आकड्याची 5 पट, हिची 5 पट म्हटल्यावर गुणिले किती येणार आहे, इथे 5 येणार आहे. बरोबर किती येते मित्रांनो, 100 येत असेल तर ही संख्या काढण्यासाठी 4 आणि 5 या दोन्ही अंकांना मला इकडे घ्यावं लागेल. हा होता 100, जो छेदस्थानी असणारा 4 होता तो येणार आहे गुणिले, आणि हा 5 जो गुणिले होता तो येताना येणार आहे भागिले. 5 1 5, 5 2 10, हा 0, 20 गुणिले 4 उत्तर येणार आहे 80. ही संख्या जी असणार आहे ती असणार आहे 80, पर्याय क्रमांक 1. यानंतर बघा पुढचा प्रश्न, 100 ते 300 दरम्यानच्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज किती. प्रश्न फसवा आहे, नीट बघणार आहात. 100 ते 300 दरम्यानच्या संख्या विचारल्या. जेव्हा दरम्यान हा शब्द येतो तेव्हा 100 आणि 300 या संख्यांना आपल्याला त्यात घेता येणार नाहीये. प्रश्न जर असा राहिला असता की 100 ते 300 पर्यंतच्या संख्या तर आपण 100 आणि 300 यांना घेतलं असतं. आणि बघा 100 ते 300 दरम्यानच्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या जर आपण म्हटलो तर त्या संख्या कुठल्या असतील मित्रांनो, तर त्या संख्या असणार आहेत, पहिली संख्या असणार आहे मग 104. 100 ला भाग जातोय 4 आणि त्याच्या पुढची संख्या जर म्हटली तर 101 येणार नाहीये, 104. त्यानंतर येणार आहे 108. त्यानंतर शेवटची संख्या जर म्हटलो तर 300 ला देखील 4 ने भाग जातो. याच्या आधीची 4 ने भाग जाणारी संख्या जर घेतली आपण तर ती येणार आहे 296. थोडक्यात या सर्व संख्यांची मला काय शोधायची मित्रांनो, बेरीज शोधायची आहे. आणि ही बेरीज जर मला शोधावयाची असेल तर इथे प्रॅक्टिकली या सर्व संख्या घेऊन यांची बेरीज घ्यायला जर मी गेलो तर याला प्रचंड वेळ लागणार आहे आणि तेच आपल्याला नकोय. म्हणून येथे मी कोणतं सूत्र वापरतोय बघा, संख्यातील फरक कितीचा आहे, 4चा आहे. मालिकेतील फरक जर समान असेल तर त्या मालिकेला आपण काय म्हणतो, क्रमागत संख्या म्हणतो. काय म्हणतो आपण, क्रमागत मालिका म्हणतो. आणि म्हणून यासाठी मी सूत्र वापरतोय क्रमागत संख्यांची बेरीज. क्रमागत संख्यांची बेरीज काय आहे ती, पहिली संख्या, मालिकेतील पहिली संख्या अधिक काय, शेवटची संख्या. यानंतर भागिले किती येणार आहे, हा 2 गुणिले किती येणार आहे मित्रांनो, एकूण संख्या. मला यामध्ये सर्वप्रथम एकूण संख्या काढावी लागणार आहे, कारण पहिली संख्या आणि शेवटची संख्या मला माहिती आहे. पहिली होती 104, दुसरी होती 296. एकूण संख्या काढण्यासाठी थोडक्यात या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. आता 100 ते 300 मध्ये 100 आणि 300 एक्सक्लूड केला म्हणजे काढून जर टाकला तर इथे उरणार आहे 101 आणि इथे किती येणार आहे 299. मला सर्वप्रथम या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या आहेत. यासाठी अतिशय सोपी क्लुप्ती आहे. सर्वप्रथम आपण या दरम्यान असणाऱ्या 101 पासून 299 पर्यंतच्या असणाऱ्या एकूण संख्या काढणार आहोत. बघा एकूण संख्या काढायच्या असतील तुम्हाला तर या 299 मधून मी हा 101 वजा करतोय आणि याच्यामध्ये किती मिसळतोय मित्रांनो, 1 मिसळतोय. 299 वजा 101 जर म्हटलं आपण तर 198 येतो. 198 अधिक 1 जर म्हटलं तर येणार 199. खरं तर 1 पासून 99 पर्यंत म्हटलं तर हे 199 उत्तर आपल्याला असंही समजत होतं. आता 199 मध्ये 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती असतील, तर 4 ने भाग जाणाऱ्या संख्या काढण्यासाठी
मला या 199 ला कितीने भाग द्यावा लागेल? 4 ने भाग द्यावा लागेल. बघा इथे 4 1 4, 4 चौक 16, उरले किती आहेत? 3, 39 तयार झालाय. 4 9 36. पुढे मी अपूर्णांकातील भागाकार घेत नाहीये. मला संख्या ज्या मिळणार आहेत, एकूण संख्या त्या असणार आहेत 49. तो अंक मी इथे लिहिणार आहे. आणि बघा या सूत्रात किमती टाकल्यानंतर पहिली संख्या जी होती ती होती 104 अधिक शेवटची संख्या होती 296. छेदस्थानी आलाय हा 2 गुणिले एकूण संख्या किती होत्या? 49. फायनली 104 आणि 296 जर घेतला तर हा 300 अधिक 1 400 येतं मित्रांनो. छेद 2 गुणिले 49 येणार आहे. 2 आणि याला भाग दिला असता 4 आलाय 200. यातील 2 शून्य मी शेवटी मांडतोय. त्यानंतर 2 9 18, चला 1, 2 चौक 8 आणि 1 9. उत्तर किती येणार आहे मित्रांनो? 9800. सो 9800 हे उत्तर येथे दिलेलं नाहीये. त्यामुळे हा देखील प्रश्न रद्द होण्याची शक्यता जास्त असणार आहे. यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 29वा. बघाल, एका कुटुंबात 100 सदस्य आहेत. किती सदस्य आहेत? 100 सदस्य आहेत. यापैकी 40 जण शाकाहारी आहेत, 50 जण शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करतात. तर इतर व्यक्ती ज्या आहेत, उरलेल्या व्यक्ती ज्या असणार आहेत, त्या फक्त काय करतात? मांसाहार करतात. बघा हा प्रश्न सोडवण्यासाठी हा एक गोल शाकाहारींचा, हा एक गोल मांसाहारींचा. हे असणार आहेत तुमचे शाकाहारी आणि हे असणार आहेत तुमचे मांसाहारी. फक्त शाकाहार करणारे किती होते? 40 होते. शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करणारे किती होते मित्रांनो? 50 होते. हा येणारे मध्ये 50. 40 अधिक 50 90, एकूण सदस्य 100 म्हटल्यावर उर्वरित 10 जे असतील हे फक्त मांसाहार करणारे असतील. आणि म्हणून आता प्रश्नाकडे वळूया. इतर व्यक्ती फक्त मांसाहार करतात, हे 10 व्यक्ती मांसाहार करतात. तर मांसाहार करणाऱ्यांची संख्या किती? फक्त मांसाहार असं इथे विचारलेलं नाहीये. फक्त मांसाहार म्हटलं असतं तर उत्तर आलं असतं 10. परंतु हे 50 देखील मांसाहार करतात आणि शाकाहारी करतात. म्हणून मांसाहार करणाऱ्यांची संख्या किती? तर हे 50 अधिक 10, 50 अधिक 10 उत्तर येणार आहे तुमचं 60. पर्याय क्रमांक किती येतोय मित्रांनो? इथे सी येतोय. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघाल 30वा प्रश्न. वरील आकृतीत किती रेषाखंड आहेत? अतिशय सुंदर प्रश्न आहे. येथे आपल्याला एक रेषा दिली आहे. हे रेषाखंड 2 बिंदूंनी बद्ध असणारी ही जी आकृती असणार हिला म्हणणार आहेत आपण रेषाखंड. आपण जर येथे नीट बघितलं तर बऱ्याचदा विद्यार्थी मोजताना हा 1, हा 2, हा 3, हा 4, 5, 6, 7 आणि 8 येथे 8 रेषाखंड आहेत असं उत्तर देतात. पण हे रेषाखंड असे मोजले जात नाहीत. यासाठी अतिशय साधी आणि छोटीशी क्लुप्ती होती जी की आपण त्रिकोणांसाठी देखील वापरली होती. बघा सर्वप्रथम मी यांना हे भाग जे होते यांना नंबरिंग देऊन देतोय. 1 2 3 4 5 6 7 आणि किती 8. एकूण भाग किती झाले? 8 झालेत. म्हणून एकूण रेषाखंड जर मला काढायचे असतील तर एकूण रेषाखंड म्हणजेच काय? तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॅश डॅश 8 पर्यंतच्या या संख्यांची बेरीज असणार आहे. थोडक्यात यासाठी सूत्र वापरणार आहेत आपण कोणतं? n गुणिले n+1 छेदस्थानी किती? 2. जिथे n ची किंमत किती असणार आहे मित्रांनो? 8 असणार आहे. म्हणून हा 8 गुणिले 9 छेदस्थानी 2 घेतला असता 2 चौक 8, 9 चौक किती आलेला आहे? 36 आलाय. एकूण रेषाखंडांची संख्या जी असणार आहे ती असणार आहे 36. पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघतोय 31वा प्रश्न. 31वा प्रश्न जो दिलाय मित्रांनो हा आकृतीशी संबंधित दिलाय. 31 ते 35 पर्यंतची जवळजवळ 5 प्रश्न या आकृतीवर दिलेली आहेत. खालील बौद्धिक आकृतीत विविध खेळ खेळणाऱ्या लोकांची संख्या दिली आहे. वर्तुळातील लोक विटीदांडू खेळतात. हे जे वर्तुळ आहे यात असणारी लोक जी आहेत ती कोणता खेळ खेळतात मित्रांनो? विटी आणि दांडू खेळतात. ठीक आहे. त्यानंतर त्रिकोणामधील व्यक्ती ज्या आहेत, त्रिकोणामधील व्यक्ती या काय खेळतात? क्रिकेट खेळतात. ओके. आणि चौरस जो आहे, चौरसातील लोक जे आहेत ते कॅरम खेळतात. या व्यक्ती ज्या असणार यामधल्या त्या असणार आहेत कॅरम. बघा आपण हाच प्रश्न किंवा ही आकृती पुढे जशी आहे तशीच घेणार आहोत. प्रश्न नीट समजावून घेऊयात. वर्तुळ विटी दांडू, त्रिकोण क्रिकेट आणि कॅरम चौकोनातील व्यक्ती खेळतात, चौरसातील व्यक्ती खेळतात. आता बघूयात आपण पुढे प्रश्न काय होती. ही प्रश्न आहेत एकूण 5. आपण पहिल्यांदा नाव देऊन घ्या. चौरसात, चौरस खेळणारी लोक, चौरसातली लोक काय खेळतात? कॅरम खेळतात. विटी दांडू आणि त्रिकोण मधली काय खेळत असतात? क्रिकेट खेळतात. या आकृतीचा अभ्यास करून आपण आता उत्तर देणार आहोत. बघा फक्त विटी दांडू खेळणारे लोक किती? फक्त विटी दांडू. थोडक्यात विटी दांडू म्हणजे काय? सर्कल. फक्त सर्कल मध्ये असणारी फिगर कोणती आहे? सर्कल मध्ये बघा हा 5 हा चौरसात पण येतो, सर्कल मध्ये पण येतो. हा 2 चौरस, सर्कल आणि
त्रिकोण तिघात येतोय, हा 4 त्रिकोणात आणि गोलात येतोय. फक्त गोलात असणारा अंक कोणता? 4. आणि म्हणून फक्त विटीदांडू खेळणारे लोक किती असतील तर असणारे ती 4, जे दिले उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. फक्त कॅरम खेळणारे लोक बघा, फक्त चौकोनात असणारा अंक कोणता आहे? 15. म्हणून फक्त कॅरम खेळणारे लोक किती आहेत तर 15 आहेत. फक्त विटीदांडू व क्रिकेट खेळतात, विटीदांडू आणि क्रिकेट खेळतात, मात्र कॅरम खेळत नाहीत. थोडक्यात चौरसात असणारा अंक आपल्याला घ्यायचा नाहीये, आपल्याला असा अंक घ्यायचा आहे जो विटीदांडू म्हणजे थोडक्यात गोलात आणि कशात असणारे? त्रिकोणात. फक्त गोलात आणि त्रिकोणात असणारा अंक जो होता तो किती होता मित्रांनो? 4 होता. आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. फक्त विटीदांडू खेळतात मात्र क्रिकेट खेळत नाहीत. क्रिकेट खेळत नाहीत, त्रिकोणात नाहीयेत, फक्त विटीदांडू खेळतात. थोडक्यात चौरसाचा विचार आपण करत नाहीये. उत्तर येणार आहे तुमचं 4. ही 4 लोक फक्त कशात आहेत? गोलात दिलेली आहेत, जी विटीदांडू खेळतात, ज्यांचा संबंध ना त्रिकोणाशी आहे ना चौरसाशी आहे. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर फक्त क्रिकेट खेळणारे लोक किती? आपण गेस करू शकतोय. फक्त त्रिकोणात असणारी संख्या कोणती आहे? 10. आणि म्हणजेच फक्त क्रिकेट खेळणारे लोक किती असणार आहेत मित्रांनो? पर्याय क्रमांक 1, 10 असणार आहेत. ही होती 31 ते 35 पर्यंतची 5 प्रश्न. केवळ एका आकृतीचा विचार करता ही 5 प्रश्न आपण इझिली सोडवलेली आहेत आणि फटक्यात उत्तर मिळाली आहेत यातली आपल्याला. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न अतिशय गमतीशीर आहे. विजोड गटात न बसणारी संख्या ओळखा. बघा, या संख्यांचा जर विचार केला आपण नीट तर या संख्यांना आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या, फक्त सम, फक्त विषम, यानंतर थोडक्यात म्हणूयात आपण वर्ग संख्यांच्या जवळच्या संख्या किंवा गणसंख्यांच्या जवळच्या संख्या, या पद्धतीने प्रश्नाला सोडवता येत नाहीयेत. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आणि ते कसं असेल आपण बघूया. बघा, बेरीज जरी घेतली, या दिलेल्या अंकांची बेरीज जर घेतली मी तर 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 किती आलाय? 12 आलाय. हा 6 आणि 1 7, 7 आणि 5 किती आलाय? पुन्हा 12 आला आहे. हा 2 आणि 6 8, 8 आणि 3 11 आणि 1 किती आलाय मित्रांनो? 12 आलाय. पुन्हा हा 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 किती आलाय? 12. थोडक्यात सर्व संख्या ज्या दिलेल्या आहेत यांच्या अंकांची बेरीज सुद्धा किती येते? 12 येते. आणि यावरून हा प्रश्न सुटत नाहीये. आणि म्हणून मी या संख्यांचा गुणाकार घेणार आहे. बघा, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 48. यानंतर या संख्यांचा गुणाकार घेतला, उत्तर किती येणार आहे? 0. हा 6 दुने 12, 12 त्रिक 36, 36 एक 36 आणि इथे 6 एक 6 आणि 6 चोक 24, 24 एक 24. बघा, यात 24 ला 12 ने भाग जातो, 36 ला 12 ने भाग जातो आणि 48 ला देखील 12 ने भाग जातो. 0 जो आहे हा असणार आहे इथे पर्याय क्रमांक 2. हे असणार आहे याचं उत्तर. मित्रांनो, हा होता 36वा प्रश्न जो आपण सोडवलेला आहे. हा होता SRPF गट नंबर 11 नवी मुंबईचा पेपर. पेपर कसा वाटला? पेपर सोपा होता. पेपरला किती वेळ लागणार आहे? तर पेपरला साधारणतः 30 मिनिटं पुरेशी होती. काही प्रश्न वगळता पेपर बिलकुल सोपा होता. काही प्रश्नांची उत्तरं आपण बघितली ती रद्द होण्याची शक्यता दाट आहे, कारण 2 प्रश्नांची उत्तरं जी आपण काढली होती ती पर्यायांमध्ये दिलेलीच नव्हती. सो या पद्धतीनं SRPF चे अजून पुढचे पेपर तुम्हाला मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या, लाईक करायला विसरू नका. आणि पेपर तुम्हाला कसा वाटला, विश्लेषण कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तोवर धन्यवाद. पुन्हा भेटणार आहोत आपण पुन्हा एक नवीन पेपर घेऊन. लवकरच भेट होईल. धन्यवाद.